आज आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त चवदार असं स्टफ बोंबील फ्राय बनवायचं आहे। बाजारातून बोंबील घेऊन आलेली आहे मी, मधून कापून घेतलेलं आहे। त्यामधला काटा काढलेला नाही, स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचे बोंबील। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, मग लसूण आणि कोथिंबीरचं वाटण, लिंबाचा रस घालायचा, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, बाजूला ठेवून द्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडं पाणी, कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित वाटून घ्यायचं। त्यानंतर जे बोंबील आपण बाजूला ठेवलेले आहेत त्यामध्ये जे मिश्रण आपण तयार केलेले आहे ते घालून घ्यायचं आणि कृतीत दाखवल्याप्रमाणे बोंबील असे बंद करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका ताटलीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं, बोंबील दोन्ही बाजूला तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे। तेल मस्त गरम झालेलं आहे। आता बोंबील ठेवायचे, सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती आपल्याला बोंबील फ्राय करून घ्यायचे। तशा पद्धतीने स्टफ बोंबील फ्राय करून तयार झाले।